लोकसभा चुनाव के बाद क्षेत्र में कार्यकर्ताओं के साथ बैठक कर परिणामों की समीक्षा की। हार के कई कारण सामने आए। कांग्रेस नेता राहुल गांधी ने प्रचार के दौरान महिलाओं से प्रतिवर्ष 1 लाख रुपए देने का झूठा वादा किया और भ्रम फैलाया। इसका लाभ कांग्रेस को चुनाव में मिला, ऐसा आरोप पत्र परिषद में पूर्व गृह राज्य मंत्री भाजपा नेता डॉक्टर रणजीत पाटिल ने किया। दूसरी ओर चुनाव में निष्क्रिय रहे कार्यकर्ताओं पर कार्रवाई की जाएगी, ऐसी जानकारी उन्होंने गुरुवार शाम को विश्राम भवन में आयोजित पत्र परिषद में दी। पत्र परिषद में पूर्व सांसद सुनील मेंढे, भाजपा जिलाध्यक्ष प्रकाश बालबुदे, विधानसभा प्रभारी अनूप ढोके, शिक्षक सेल के डॉक्टर उल्लास भड़के उपस्थित थे। पाटिल ने पत्र परिषद में बताया कि चुनाव के बाद लोकसभा क्षेत्र में बैठक का आयोजन किया गया था। तिरोडा में हुई बैठक में तीसरी बार प्रधानमंत्री बनने पर नरेंद्र मोदी का अभिनंदन प्रस्ताव लिया गया। साथ ही कार्यकर्ताओं के साथ चर्चा कर लोकसभा चुनाव में हुई हार की समीक्षा की गई। सर, काय सांगाल, आज तुम्ही भंडारा गोंदियाचं लोकसभेचं निवडणुकीच्या संदर्भामध्ये समीक्षण करण्यासाठी आले। भंडाऱ्याची जी जागा इथे पडली, पराभूत झाला, इथे काय नेमकं समोर आलं? आज मी इथे आलो होतो ते भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीनंतर परत एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नेहमीचा आमचा हा काम करण्याचा भाग राहिलेला आहे की विजय हो का पराजय हो, तिथे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या निवडणुकीत काम केलं, जो बूथवरती काम करतो त्यापासून तर वरपर्यंत, मंडळापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत त्यांनी केलेल्या कामाच्यासाठी त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे धन्यवाद मानणं, तसंच आदरणीय मोदी साहेबांचा अभिनंदनाचा ठराव सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये पक्षस्तरावरती होणार आहे, तो झाला आज इकडे। आणि त्यासोबतच इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते मंडळी आहे, जे निवडणुकीच्या प्रक्रियातले महत्त्वाचे भाग होते, त्या सगळ्यांशी हितगुज करून त्यांच्याकडनं सूचना घेण्याच्यासाठी की आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आणि भक्कमपणे काम करण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून चांगला करण्याच्यासाठी ज्या सूचना असतील त्या घेण्यात आल्या। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीची तयारी राहील आणि आपण इथे भंडारा गोंदियाला किती वेळ देणार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना, काय समोरचं प्लॅनिंग? विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रदेश स्तरावरती कार्यक्रम तयार होईल। आमचे शीर्षस्थ नेते त्याबद्दलचं जसं आम्हाला नियोजन करून देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला निवडणुकीला समोर जाताना प्रत्येकाला जी जबाबदारी मिळेल ते तेवढं काम त्यांना करावं लागेल। सर, राज्यामध्ये युतीमध्ये असलेले आणि इथले अपक्ष आमदार नरेंद्र भुंडेकरांनी निवडणुकीनंतर एक प्रेस घेतली होती, त्यामध्ये त्यांनी भाजपावर खापर फोडलेलं होतं। भाजपाने कुठल्याही पद्धतीने त्यांना या निवडणुकीमध्ये सामावून घेतलं नाही, त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली नाही आणि सोबतच इथल्या पालकमंत्री हे निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि इथले जे उमेदवार पराभूत झाले याला भाजप जबाबदार असल्याचा त्याचा एक आरोप होता। काय सांगाल? पण सांगताय त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे, पण जर असं कोणी आमदाराचं वक्तव्य असेल शिवसेनेच्या शिंदे गटाचं, तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी आमचा पक्ष ते काही खूप म्हणजे मनावर घेतील किंवा काय असतील त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांचं मांडावं। आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणून काही कॉग्निझन्स त्याची घ्यायची गरज. राज्य में महागठबंधन की सरकार है। पिछले 10 वर्षों से केंद्र में भाजपा सरकार रहते हुए भी किसानों और खेत मजदूरों की समस्याओं का समाधान नहीं हुआ है। वहीं दूसरी ओर देश में महंगाई और भ्रष्टाचार बढ़ रहा है। सरकार इस पर ध्यान न देकर मुद्दे को भटका रही है। इसलिए ऐसी निष्क्रिय सरकार के खिलाफ भंडारा जिला कांग्रेस की ओर से कीचड़ फेंक आंदोलन किया गया।
सरकारचा एकच मूलमंत्र आहे, खोटे बोला आणि रेटून धरा। मागील 10 वर्षापासून हे आपल्यासोबत खोटच बोलत आहे, आपल्या सामान्य जनतेसोबत ते खोटच बोलत आहे। मागील 10 वर्षापासून आपल्याला माहिती आहे की तानाशाही सरकारनं काहीच केलं नाही, लोकांवर फक्त अन्यायच केला आहे। बेरोजगारांचे प्रश्न असोत काम शून्य, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत काम शून्य, महिलांचे प्रश्न असोत, महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असोत, यांनी यासाठी काहीही केलेलं नाही आहे। पॉप्युलेशनची वाढ होत आहे, शेतकऱ्याला मालभाव त्याला देत नाही। शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज करायला पाहिजे, जेणेकरून विदेशामध्ये निर्यातीचं काम करायला पाहिजे, याच्यासाठी त्यांचं विजन पूर्ण शून्य आहे। या महायुतीच्या विरोधामध्ये राहुल गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे चिखलफेक आंदोलन इथं करत आहोत। आपल्याला माहीतच आहे, आपल्याला तांदळाला मोठं करायचं असेल तर आपण त्याच्यापूर्वी चिखल करत आहोत। चिखलातूनच आपण तिथं बीज टाकून आपल्याला तांदळाचं उत्पादन करत असतो। या महायुतीला आपण चिखल माकून त्यांचा चिखल करून त्यांचे ते आपले जे मुद्दे आहेत, पेपरफुटीचे मुद्दे आहेत, बेरोजगाराचे मुद्दे असोत, शेतकऱ्यांचे किसानांचे मुद्दे असोत, तर ते आपण सगळे थांबून या देशाला कसा विकसित करता येईल, कसा तांदूळ मोठा करता येईल, याकरिता आपण हे चिखलफेक आणि चिखल या चिखलामध्ये या सरकारला आपण दडपण्याचं काम आपण करत आहोत, जेणेकरून सगळी जनता जागरूक होईल आणि जागरूक झालेलीच आहे। येणाऱ्या 4 महिन्यामध्ये दिसेलच। खरं तर राज्यातील आणि केंद्रातील सरकार याचे जे धोरण आहेत ते शेतकरी विरोधी आहेत, ते बेरोजगार विरोधी आहेत आणि म्हणजे साधारणतः गरीब विरोधी आहेत। आज देशामध्ये गरिबाच्या लेकरांना मारलं जाते, त्यांच्या अंगावर गाड्या चालवल्या जातात, पण प्रत्यक्षात सरकार त्यामध्ये न्याय देऊ शकत नाही। शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये रासायनिक खते, बी बियाणे याच्यामध्ये फार मोठा काळाबाजार सुरू आहे, महागाई वाढलेली आहे, पेपर फुटीचे प्रकरणं वाढलेले आहेत। नौकर भरतीच्या बाबतीमध्ये आजच बघितलं आपण की MSEBच्या ज्या मुलाखती मागे परीक्षा झाल्या होत्या त्या रद्द केल्या गेल्या। म्हणजे सरकार खऱ्या अर्थानं अपयशी ठरून फक्त मी पडण्याचा मागत आणत आहे। अशा झोपल्या सरकारला पावसाळ्याच्या दिवसांचे जे आहेत आणि मध्ये प्रत्यक्ष सांगतो मी, अगोदरच्या काळामध्ये FDR म्हणजे पूरहानीमध्ये रस्ते दुरुस्तीला जिल्हा परिषदला निधी यायचा। मागील जवळपास या 2-4 वर्षामध्ये चांगले मोठे पूर आले, पण 1 रुपयाचा निधी त्या रस्ते दुरुस्तीला मिळाला नाही। खेड्यामधल्या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे। अशा परिस्थितीमध्ये या नालायक सरकारला, महाभ्रष्ट सरकारला भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे, त्यांना जाग आणण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात रस्ते खराब झालेले आहेत, त्यांना कळून चुकलं पाहिजे की शेतकऱ्यांची अवस्था काय, गरिबांची अवस्था काय, ग्रामीण भागातील अवस्था काय। आणि अशा सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जिल्हा लेवलला प्रत्येक सगळीकडे त्यांना चिखलफेक आंदोलन छेडण्यात आलं आणि या माध्यमातून त्यांना एक कामगारांचा, सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम हा काँग्रेस पक्ष आज प्रत्यक्षपणे करत आहे। शिक्षा सत्र 2024-25 की शुरुआत इस साल थोड़ी देर से की जा रही है। इस वर्ष जिले के सभी शालाओं की घंटी 1 जुलाई को बजेगी। प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षा विभाग द्वारा भंडारा शिक्षा अधिकारी को प्राप्त पत्र के अनुसार 30 जून को रविवार आता है, इसलिए सभी शालाएं सोमवार 1 जुलाई को शुरू होगी। विदर्भ में बढ़ते तापमान को ध्यान में रखते हुए राज्य मंडल की नागपुर विभाग के तहत आने वाली शालाएं 30 जून को शुरू करने का निर्णय लिया गया था, किंतु 30 जून को रविवार है, इसलिए शालाएं 1 जुलाई
जुलाई को शुरू की जाएगी। ग्रीष्मकालीन छुट्टियों के दिनों में बढ़ोतरी हुई है, जिसे समायोजित करने के लिए शिक्षा अधिकारी स्तर पर दी जाने वाली स्थानीय छुट्टियों में से छुट्टियां कम की जाए। पहली से कक्षा 5वीं के लिए 200 दिन का अध्यापन और कक्षा 6वीं से लेकर 8वीं तक 220 दिन का अध्यापन काल आवश्यक है। पूरे शिक्षा सत्र में 76 दिन से अधिक छुट्टियां न हो, इसका ध्यान रखने के निर्देश उल्लास नरट, शिक्षा उपसंचालक नागपुर विभाग द्वारा दिए गए हैं। गोंदिया विधानसभा में शिवसेना से 2 बार विधायक रहे और वर्तमान में बीजेपी में शामिल पूर्व विधायक रमेश कुथे ने बीजेपी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दे दिया है। उन्होंने कहा, मेरे समर्थक मुझसे भाजपा से दूरी बनाने का आग्रह कर रहे हैं, इसलिए मैं बीजेपी से दूर जा रहा हूँ। यह इस्तीफा रमेश कुथे ने बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को भेजा है। दिलचस्प बात यह है कि कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले एक हफ्ते पहले आधी रात के आसपास रमेश कुथे के घर जाकर उनसे मुलाकात की थी। इसके बाद गोंदिया जिले की राजनीति में जबरदस्त हलचल मच गई। आखिरकार रमेश कुथे ने बीजेपी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा दे दिया है। हालांकि उन्होंने अभी तक अपनी पार्टी में एंट्री को लेकर कोई जानकारी नहीं दी है। जून को पूरे देश में अंतर्राष्ट्रीय योग दिवस के रूप में मनाया जाता है और इसकी शुरुआत 21 जून 2015 को हुई थी। भंडारा जिले में जिला प्रशासन, जिला खेल अधिकारी, नेहरू युवा केंद्र, स्वास्थ्य विभाग, शिक्षा विभाग, पतंजलि योग समिति, श्री संत गुलाब बाबा प्रशिक्षण, जेएम पटेल कॉलेज, आर्ट ऑफ लिविंग, विश्व हिंदू परिषद भंडारा के संयुक्त विद्यमान से जिलाधिकारी योगेश कुंभेजकर की उपस्थिति में 10वें अंतर्राष्ट्रीय योग दिवस का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में जिले के नागरिक उपस्थित थे। देशाचे संघर्ष योद्धा, आमचे लोकनेते, देशाच्या जनतेच्या मनातील खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे यांनी स्वतः वृक्षारोपण केले। केक कापून खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या निमित्ताने त्यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनतेला आवाहन केले की प्रत्येकाने वृक्ष लावावे, त्यांचे संगोपन सुद्धा करावे। पर्यावरण निर्मिती करणे खूप महत्त्वाचे झालेले आहे। प्रत्येकाने कुठल्याही निमित्त न बघता हारेतुरे सत्कारावर खर्च न करता वृक्षारोपण करावे, त्यामुळे आपल्याला पर्यावरण निर्मिती करता येईल। निसर्गाच्या सौंदर्याने प्रसन्न वाटते। खरंच निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगळे सोयरे असतात, कारण झाडांमुळे पाऊस वेळेवर मुबलक प्रमाणात पाणी पडतो। चांगला पाऊस पडला की शेतीभाती पिकते। झाडांमुळे जमिनीची धूप कमी होते। झाडांमुळे प्रदूषण टाळता येते, ऑक्सिजन मिळते। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक वेळी योग्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी केले आहे।
किसानों को बीज व खाद बेचने में लापरवाही बरतने वाले 12 बीज विक्रेताओं जबकि खाद बेचने वाले 7 कृषि केंद्रों को बिक्री बंद करने का आदेश दिया गया है। कृषि विभाग की भरारी टीम ने यह कार्रवाई की है। टीम के दौरे के दौरान कई खामियां सामने आई है। जिले में जोर शोर से खरीफ सीजन की शुरुआत हो चुकी है। नतीजा ये हुआ कि बड़े पैमाने पर बीज और खाद की खरीदारी तुरंत शुरू हो गई। निरीक्षण के दौरान कृषि विभाग ने देखा कि कृषि केंद्र निर्देशक किसानों की जरूरतों को समझते हुए नियमों का उल्लंघन कर रहे हैं। भरारी टीमों द्वारा किए गए कृषि केंद्रों के निरीक्षण में त्रुटियां पाई गई, जिसके बाद 12 बीज विक्रेताओं जबकि 7 खाद बेचने वाले कृषि केंद्रों को बिक्री बंद करने के आदेश दिए गए हैं। मानसून अब विदर्भ में पहुंच चुका है, जिसके चलते 19 जून को बारिश ने जिले में कई स्थानों पर जमकर हाजिरी लगाई। करीब 1 घंटे तक हुई झमाझम बारिश के कारण दूसरे दिन 20 जून को आसमान में बादल छाए रहे। शाम को फिर से तेज हवाएं चलने लगी और मेघ भी बरसे। मानसून देर से ही सही, किंतु 2 दिन से हो रही बारिश ने किसानों के साथ साथ अन्य नागरिकों को भी राहत दी है। मौसम विभाग के अनुमान के अनुसार 19 जून से लेकर 24 जून तक जिले में कई स्थानों पर तेज हवाओं के साथ बारिश की संभावना जताई गई है। 19 जून को बारिश ने जमकर दस्तक दी। कई स्थानों पर पेड़ उखड़कर गिरे तो कहीं जमकर हुई। बारिश के कारण अब किसानों ने खरीफ मौसम की बुआई की तैयारियां शुरू कर दी है। खरीफ मौसम पूर्वक किए जाने वाले कृषि कार्य लगभग पूरे हो चुके हैं। अब किसानों को केवल तेज बारिश की प्रतीक्षा थी, जो अब पूरी हुई है। जिले में 19 तथा 20 जून को दोनों दिन बारिश ने दस्तक दी। तेज हवाओं के साथ आसमान में बिजलियां भी चमकना शुरू हो चुका है। साथ ही किसान अब बुआई के कार्य में जुट चुके हैं। खेत में कृषि कार्य करते समय गाज गिरने की संभावना को ध्यान में रखते हुए सावधानी बरतने का आह्वान आपदा प्रबंधन की ओर से दी जा रही है।